जिल्ह्यात 8 ते 11 मे या कालावधीत वादळी वाऱ्यासह झालेल्या वळीवाच्या पावसाचा 41 गावातील 513 हेक्टरवरील पिके आणि फळबागांचा फटका बसला। यात सर्वाधिक 475 हेक्टरवरील आंब्याचे नुकसान झाले आहे। नैसर्गिक संकटात 1338 शेतकरी बाधित झाले। अनेक तालुक्यात घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली। या नुकसानीचे पंचनाम्याचे आदेश प्रशासनाने दिले असले तरी बहुतांश कर्मचारी निवडणूक कामात असल्याने हे काम संतपणे पुढे सरकत आहे। 4 ते 5 दिवसांपासून अनेक भागात वादळी वारा, विजांच्या गडगडाटांसह पाऊस कोसळत आहे। जिल्ह्यातील अनेक भागात घरांची पडझड झाली। वीज पडून चांदवड तालुक्यात एका महिलेचा मृत्यू देखील झाला, तर सिन्नरमध्ये घराची भिंत पडून महिला जखमी झाली। वीज पडून पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। वादळी पावसाने हातातोंडाशी आलेला आंब्याचा घास हिरावला गेला। नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार 41 गावातील 1338 शेतकरी बाधित झाले। या गावातील एकूण 513 हेक्टरवरील पिके आणि फळपिकांचे नुकसान झाले। यात डाळिंबाचे, द्राक्ष यासह काही ठिकाणी मका व कांद्यांचे नुकसान झाले। 24 हेक्टरवरील इतर पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे। नैसर्गिक संकटाची सर्वाधिक छळ पेठ तालुक्यात बसली आहे। या तालुक्यातील 29 गावातील 1270 शेतकऱ्यांचे नुकसान झाले। या एकाच तालुक्यात 459 हेक्टरवरील आंबा आणि 24 हेक्टरवरील अन्य पिके असे 493 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले। सुरगाणा आणि नाशिक तालुक्यात प्रत्येकी 4 गावांना पावसाचा फटका बसला। नाशिकमध्ये सुरगाणा, दिंडोरी, सटाणा आणि निफाड पिकांचे नुकसान झाले।